साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजेंनी आपला अर्ज भरला। ढोल ताशा आणि हलगीच्या गजरात उदयनराजेंनी शक्ती प्रदर्शन केलं। विशेष म्हणजे उदयनराजेंच्या प्रचारात शिवेंद्रराजे यांचा देखील सहभाग बघायला मिळाला। उदयनराजे भोसले यांनी आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे। बैलगाडीमधून त्यांनी मिरवणूक काढली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय तर दुसरी दृश्य आपण बघतोय ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर विशेष म्हणजे यावेळेस हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे देखील उपस्थित राहिलेत। तर साताऱ्यातून उदयनराजे यांचा विजय निश्चित आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। जनतेने उदयनराजे यांना विजयी करण्याचं ठरवलंय असं देखील शिंदे बोललेत। महायुती फार ताकदीची आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर मतदानाच्या दिवशी बघा असं देखील शिंदेंनी म्हटलंय। निवडणूक आहे, ज्याचा त्याचा अधिकार आहे। या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला। भर उन्हामध्ये किती लोक, हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं, लाईव्ह क्राऊड पाहिलेलं आहे आपण। आणि त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातल्या ठरवलं की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे, कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे, मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत, म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून देते।